श्रोते हो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोते हो, आपलं आयुष्य हे सापशिडी सारखं असतं. कधी वर तर कधी खाली जातं. कधी यशाची शिडी मिळते तर कधी कधी अपयशाचा साप हा दंश करत असतोय. श्रोते हो, कधी एका पावलात पुढे जातो तर कधी 10 पावलं मागं फेकलं जातो. कधी कधी मेहनतीचं फळ मिळतं तर कधी कधी प्रयत्न सुद्धा वाया जातात. कधी लोक साथ देतात तर कधी एकटं पाडायला होतं. श्रोते हो, कधी आनंद भरभरून मिळतो तर कधी दुःखाचं सावट दाटतं. पण श्रोते हो, खेळ थांबवत नसतोय आणि चालत राहणं गरजेचंच असतं. शेवटी सापशिडी जिंकायची असेल तर श्रोते हो, पाऊल टाकत हे राहावंच लागत असतं. बघा पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आज आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. मुलीला उलट बोलायला कधीच तिचे आई वडील शिकवत नसतात. तुमची वागणूक तिला बोलायला भाग पाडत असते. स्वतःचा जीव धोक्यात टाकून एका बाळाला जन्म देणारी ती माऊली असते. कितीही भूक लागली तरी नवरा येईपर्यंत उपाशी पोटी वाट पाहणारी ती बायको असते. कितीही संकट आली तरी निस्वार्थपणे पाठीमागे उभी राहणारी ती एक चांगली मैत्रीण असते. प्रत्येक नातं ती खूप जीव लावून जपते, कारण ती एक स्त्री असते. आयुष्यात कधी कधी त्रास होणं खूप गरजेचं असतं आणि तेव्हाच कळतं की जवळची नाती खोटी आहेत का खरी आहेत. मैत्री प्रेमापेक्षा चांगली असते. आवडत्या व्यक्तीकडून मिळालेली परकेपणाची वागणूक ही मृत्यूपेक्षाही वाईट असते. सगळ्यात खतरनाक खेळ हा मैदानात नाही तर डोक्यात खेळला जातो. हे जग तुम्हाला जाणवून देईल की प्रत्येक सुख हे पैशातच आहे, पण खऱ्या अर्थानं आयुष्यातला सर्वात मोठा आनंद म्हणजे देव, कुटुंब, उत्तम आरोग्य आणि मनशांती. प्रयत्न आणि सातत्य या 2 गोष्टी जवळ असल्या तर आयुष्यात अशक्य असं काहीच नसतं. मनापासून केलेलं हितगुज मनातील दुःखांचा बराचसा भार हलका करून जातं. तुमचे वैचारिक आणि सांस्कृतिक मतभेद हे किती असू द्या, पण परस्परांचा आदर करण्याची वृत्ती ही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही माणूस म्हणून शून्य आहात. पण हे करताना विकृतीला विकृती आणि प्रकृतीला प्रकृती म्हणण्याचं साहस आणि धैर्य हे तुमच्याकडे असायला हवं. किनारा नाही भेटला तरी चालेल, पण कुणाला बुडवून वर यायचं नसतं. सोबत देणं म्हणजे फक्त बोलून दाखवणं नाही, तर सोबत राहून आपलं प्रेम सिद्ध करून दाखवणं. तुम्ही त्रास करून घेतला तर आयुष्यात कशाचाही त्रास होतो, आणि त्रास न घेता आनंद साजरा केला तर आयुष्याचा प्रत्येक क्षण खास होतो. जी व्यक्ती प्रेमाला योग्य प्रकारे निभावू शकते त्या व्यक्तीला आयुष्यात कधीच प्रेम मिळत नाही. मिळतात त्या मानसिक वेदना, हरवलेली झोप, जीव घेणं एकटेपण आणि विचारांमध्ये भरकटलेलं मन, जे फक्त आणि फक्त आपल्या आवडत्या व्यक्तीला सगळीकडे शोधत असतं, पण मिळतो तो फक्त एकांत. हास्य ही अशी गोष्ट आहे ज्यामध्ये अनेक गोष्टी बदलण्याची ताकद असते. रंग असो किंवा शिव जपून लावा, कारण सण आणि क्षण गेले
तरी डाग मात्र स्मरणात राहतात. अंतही सुंदर असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे सूर्यास्त. कित्येक वाटा प्रेमात ओसाड झाल्या, वाटेवरच्या प्रेम कहाण्या फक्त नावापुरत्या उरल्या. आपल्या माणसाला गमावण्याची भीती असेल तर त्याला जपण्यासाठी माणूस त्याला वेळही देतो आणि प्रेमही करतो. कधी त्याला तो एकटाय अशी जाणीव सुद्धा होऊ देत नाही. गमावण्याची भीती माणसाला जपायची सवय लावते. खरं बोलणं आणि खरं वागणं सुरू झालं की खोटी माणसं आयुष्यातून वजा व्हायला लागतात. आपल्या देहासाठी आज त्याग केला नाही तर उद्या देहाचा त्याग करावा लागतो. कोणाचा वापर कसा करून घ्यावा हे कल आहे आणि माहीत असूनही आपला वापर होऊ न द्यावा हा खरा जोगवा आहे. जगात एक गोष्ट खरे आणि ती म्हणजे खोटं. जगात खोट्याला मान्यता न मागताय मात्र खरं आजही सिद्ध करावं लागतं. अशा कोणा एका सोबत बंधनात राहा जो बाकीच्या सगळ्या बंधनातून स्वातंत्र्य असेल. सकाळी कोणी उठवत नसेल, रात्री कोणी वाट पाहत नसेल तर याला काय समजावं, स्वातंत्र्य की एकटेपणा. स्त्रियाने धन निवडलं आणि पुरुषांनी सुंदरता. अशा नात्यात प्रेम नाही तर बंधन असतं. काही वेळेनंतर असं नातं बंधनातून मुक्तता मागत असतं. साधेपणा हे आजच्या जगातलं सर्वात महागडं स्टँडर्ड आहे जे मेंटेन करण्यासाठी पैसे लागत नाहीत. दोघात तिसरा आला की नातं किती जुनं असलं तरीही तुटतं. प्रेम नुसत्या शब्दांमध्ये नाही तर स्वभावात पण असावं लागतं. जगातलं सर्वात चांगलं टॉनिक म्हणजे जबाबदारी. एकदा घेतली की माणूस वाट चुकत नाही, आयुष्यभर थकत नाही, आपलं कर्तव्य चुकत नाही. माणसामध्ये बदल तेव्हाच होतो जेव्हा तो जास्त शिकतो किंवा अति दुखावला जातो. रोज बोलणारी व्यक्ती एक दिवस बोलली नाही तर अर्ध आयुष्य गमावल्यासारखं वाटतं. कोणाकडून सुद्धा अपेक्षा ठेवून नाराज राहू नका, कारण आयुष्याचा सोहळा संपला की घाटावर फक्त कावळा शिल्लक राहतो. आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो. म्हणून विचार बदला, आयुष्य नक्की बदलेल. कधीच खचून जायचं नाही, कारण काळ, वेळ हे सगळं बदलतं. फक्त असावा लागतो तो संयम.